मित्र शिकू आनंदी या तुमच्या आवडत्या चॅनेलवरती आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भाग 1 मधील स्थूल वाचनाचा पाठ बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. सोप्या भाषेमध्ये या स्वाध्यायातील कृतींची उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. याच्यामध्ये आपल्याला पहिली कृती दिलेली आहे, आकृत्या पूर्ण करा. साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. कथा. आता कथा या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये साहित्यिक गिरिजा कीर यांच्या जी पाठामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे मानवतेचे दर्शन घडते. कथेचे कथानक उत्कंठा वाढविणारे आहे. उत्तम बोध देणाऱ्या वास्तववादी कथा. हे कथा या साहित्याची त्यांच्या वैशिष्ट्ये आहेत. आता चरित्रे या साहित्याची वैशिष्ट्ये आहेत या प्रकारे. लहान मुलांवर संस्कार होतील, बोध मिळेल अशा थोर व्यक्तींचं चरित्रलेखन. प्रत्येक चरित्रात एक महत्त्वाचा विचार मांडला आहे आणि मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा हे त्यांच्या चरित्रे या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत. आता आपल्याला या पाठावरती प्रश्न जो दुसरा आहे तो आहे टिपा लिहा आणि त्याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला टिप लिहिण्यासाठी मुद्दा. एक गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. याचं उत्तर पहा मी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे की सुरुवातीला मी याची प्रस्तावना छोटीशी छानशी केलेली आहे आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे तर ते मी दिलेलं आहे. पहा, बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठामध्ये लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी मराठीतील लोकप्रिय बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या विविधांगी साहित्याचा परिचय करून दिला आहे. गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गिरिजाबाईंनी मराठी साहित्यात दुर्लक्षित अशा बालनाटिकांच्या प्रांतात बालवर्गांसाठी बालनाटिका लिहून मोलाची भर टाकली आहे. या नाटुकल्यांमधून त्यांनी चमत्कार, अद्भुत रम्यता यापेक्षा बालविश्वातल्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. साधारणपणे 5 ते 9 वर्षे व 9 ते 12 वर्षे या वयोगटातील मुलांचे भावविश्व नजरेसमोर ठेवून या बालनाटिका लिहिल्या आहेत. आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, एक अर्ज आहे बाप्पा, मी कोण होणार या त्यांच्या काही बालनाटिका प्रसिद्ध आहेत. साधी, सोपी, जोडाक्षर विरहित लेखनशैली हे या नाटिकांचे वैशिष्ट्य आहे. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकारण्याचे आव्हान त्यांनी सहजपणे साध्य केले आहे. चित्रदर्शी शैलीमुळे प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे राहतात. लहानांबरोबरच मोठ्यांनाही एका जागी खिळवून ठेवण्यात या नाटिका यशस्वी झाल्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या बालनाटिका बालप्रेक्षकांची मने सहजपणे जिंकून घेतात. अशा पद्धतीने आपण गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष या पाठाच्या आधारे लिहायचे आहेत. आता आपल्याला पुढची टीप दिलेली आहे. येडबंबू ढब्बू या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद. आता याचेही उत्तर पहा कशा पद्धतीने लिहिलेलं आहे की बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठामध्ये लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या येडबंबू ढब्बू या बालकादंबरीचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. येडबंबू ढब्बू ही गिरिजाबाईंची मनोरंजक बालकादंबरी आहे. ढब्बू हा या कथेचा नायक आहे. आपल्या आईवर त्याचे मनापासून प्रेम आहे. आईची प्रत्येक गोष्ट ऐकून त्याप्रमाणे वागणारा तो आज्ञाधारक मुलगा आहे. त्याच्या आत आईचा साखरपुडा असतो. या कार्यक्रमासाठी घरामध्ये मिठाई आणलेली होती. ही मिठाई काही गरीब मुले मागू लागतात. ढब्बू त्यांना नकार देतो. तेव्हा त्याची आई त्याला तुकडा तुकडा देऊन त्यांना त्यांना कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे असे सांगते. दुपारी जेव्हा घरातील माणसे वामकुक्षी घेत असतात तेव्हा ढब्बू मिठाईचे ताट भिकाऱ्यांना वाटतो. आईची आज्ञा शिरोधार्य मानून त्याचे तंतोतंत पालन केले. खरे तर मोठी माणसे संकुचित विचारांची असतात. इतरांना काही देताना हात आखडता घेतात. लहान मुले निरागस असतात. कोणताही भेदभाव त्यांच्या मनात नसतो. मोठी माणसं जशी बोलतात तशी वागत नाहीत, परंतु लहान मुले निस्वार्थी मनाने सर्वांशी सारखेपणाने वागतात. लहान व मोठी माणसे यांच्या वागण्या बोलण्यातील नेमकी विसंगती मांडून संस्कारक्षम विनोदी लेखनाची गिरिजाबाईंची शैली दिसून येते. अशा पद्धतीने आपण ह्या टिपा लिहा हा प्रश्न पूर्ण केलेला आहे. आता प्रश्न तिसरा आहे. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. आता याचं उत्तर पहा. बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठामध्ये लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या गोष्ट एका माणसाची या
कथेतील मधूच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे. गोष्ट एका माणसाची. या कथेतील मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. पोटात झालेल्या गाठी ऑपरेशननं काढल्यास तिला बरे वाटेल असे डॉक्टर सांगतात. आईवर मनापासून प्रेम करणाऱ्या मधूचा जीव कासावीस होतो. जवळ पैसे नसल्यामुळे नाईलाजाने तो एका माणसाचे पाकीट मारतो. त्यामध्ये 2,000 रुपये व एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीवरून त्याला त्या माणसाची खरी परिस्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशांमुळे त्या माणसाच्या आईचा जीव गमवावा लागू शकतो. माणसाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो या विचाराने तो अस्वस्थ होतो. त्या चिठ्ठीतील पत्त्यावर जाऊन त्या माणसाला ते पैसे परत करण्याचा निर्णय घेतो. जशी आपली आई आपल्यासाठी महत्त्वाची आहे तशीच त्या व्यक्तीलाही त्याची आई प्रिय असणार आहे. आपल्यामुळे कोणाच्या तरी आईला आपला जीव गमवावा लागेल ही गोष्ट निर्दयीपणाची आहे. आपल्या आईच्या प्रेमापोटी त्या व्यक्तीच्या आईचा विचार न करणं ही गोष्ट माणुसकीला न शोभणारी आहे. आपले हे वागणे बरोबर नाही याची जाणीव मधूला झाली. केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला. हे त्याच्या संवेदनशील मनाचे व माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे. अशा पद्धतीनं आपण याही प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. आता प्रश्न चौथा आहे की साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. याचं उत्तर आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठामध्ये लेखिका डॉक्टर विजया वाड यांच्या बालसाहित्याचा रसास्वादाच्या अंगाने परिचय करून दिला आहे. आपण वाचलेल्या कोणत्याही साहित्यकृतीचे विश्लेषण त्यातील गुणदोषांसहित करता यायला हवे. त्यासाठी आपल्याला प्रथम त्या कलाकृतीचा रसास्वाद घेणे आवश्यक आहे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्या साहित्यकृतीचा आस्वाद घ्यायचा आहे ती साहित्यकृती कथा, काव्य, कादंबरी, नाटक इत्यादी कोणत्या वाङ्मय प्रकारातील आहे ते लक्षात घ्यावे. पुस्तकातील व्यक्तिरेखा व त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष जाणून घ्यावेत. या व्यक्तिरेखा आशयाला अनुसरून सहजपणे रेखाटल्या आहेत की कृत्रिमतेने ते पाहावे. कथेतील कथानक फार महत्त्वाचे असते. ते आकर्षक व उत्कंठावर्धक असेल तर ती कथा अधिक वाचनीय होते. काव्यसंग्रह असल्यास त्यातील भावसौंदर्य, अर्थसौंदर्य, विचारसौंदर्य कशा प्रकारे व्यक्त झाले आहे हे लक्षात घ्यावे. कवी जे व्यक्त करू पाहतोय ते सहजपणे कवितेत येणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाकृतीची भाषा प्रभावी, आकर्षक व वाचनीय असावी लागते. भाषाशैली जेवढी प्रभावी तेवढे ते पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरते. पुस्तकाची सुरुवात वाचकाच्या मनाची पकड घेणारी व शेवट ही परिणामकारक हवा. कोणत्याही साहित्यकृतीतून व्यक्त होणारी मूल्ये, संदेश, उपदेश वाचकावर प्रभाव टाकत असतात. त्यांचा विचार रसास्वादामध्ये करावा. थोडक्यात कलाकृतीचा आस्वाद घेताना साहित्यविषयक विविध पैलूंचा विचार करावा. विद्यार्थी मित्रहो, आपण या स्थूल वाचनाच्या पाठाचा स्वाध्याय इथे पूर्ण केलेला आहे. आपण पुढील पाठामध्ये